नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 ऑगस्ट 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग सुकर्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:08 ते 7:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52पर्यंतचा असणार आहेत. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:18 ते 10:53 आणि यमगंड काळ दुपारी 2:03 ते 3:38 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. मेष राशीकरता चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि लाभदायक राहण्याची शक्यता आहे. आज आर्थिक बाबतीत काही उत्तम लाभ मिळू शकतात. रखडलेले पैसे मिळणे, एखाद्या कामातून फायदा होणं किंवा उत्पन्नाच्या दृष्टीने एखादी चांगली घडामोड होण्याची शक्यता आहे. आज चांगली इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करण्याची संधीही समोर येऊ शकते. मात्र कोणतीही गुंतवणूक करताना तिची संपूर्ण माहिती घेऊनच पुढे जाणं योग्य राहील. मित्रपरिवारच्या भेटीगाठी होतील. मित्रांच्या माध्यमातून एखादी चांगली माहिती, संधी किंवा उपयोगी संपर्क मिळण्याची शक्यताही आहे. आज काही महत्त्वपूर्ण घटना किंवा घडामोडी अचानक समोर येऊ शकतात आणि त्याचा पुढील काळात तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगली राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामं पूर्ण करण्याकरता दिवसाचा नक्की उपयोग करा. आजचा संदेश. आज चांगल्या संधी मिळू शकतात. मित्रपरिवार आणि आर्थिक क्षेत्रातून मिळणाऱ्या योग्य संधींचा विचारपूर्वक फायदा घ्या. वृषभ राशीकरता आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे आजचा दिवस विशेषतः तुमच्या करिअर, व्यवसाय आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहे. याचप्रमाणे आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काही नवीन कल्पना किंवा संकल्पना समोर येऊ शकतात. एखादा काम वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार होईल आणि करिअरच्या पुढील प्रगतीसाठी नवीन दिशा तुम्हाला दिसू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी नवीन जबाबदारी, महत्त्वाचं काम किंवा वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनीही नवीन योजना किंवा कामाची कल्पना सुचू शकते. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी चांगली राहणार आहे. त्यामुळे कामाचा वेगही चांगला राहील. त्यामुळे प्रलंबित असलेली महत्त्वाची कामं पूर्ण करण्यावर भर द्या. आज समोर येणाऱ्या नवीन कल्पनांकडे दुर्लक्ष करू नका. त्यापैकी एखादी कल्पना पुढील काळात तुमच्या कार्यक्षेत्रासाठी उपयोगी ठरू शकते. आजचा संदेश. कार्यक्षेत्रात नवीन दिशा दिसू शकते. आज समोर येणाऱ्या चांगल्या कल्पना आणि संधींचा योग्य उपयोग करा. मिथुन राशीकरता आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली ठरण्याची शक्यता आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची राहणार आहे. त्यामुळे जे काम हाती घ्याल ते पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आणि उत्साह दोन्ही तुमच्याकडे राहील. विशेष म्हणजे आज तुमच्या कामाचा उरकही दांडगा राहील. काही दिवसापूर्वी रखडलेली किंवा कठीण वाटणारी कामंसुद्धा आज तुलनेने सहजपणे हातावेगळी करू शकता. भाग्याची साथ मिळाल्यामुळे एखादं काम अपेक्षेपेक्षा उत्तम प्रकारे पूर्ण होऊ शकतं किंवा योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत मिळू शकते. आज नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी ही दिवस चांगला आहे. एखादी नवीन योजना, नवीन प्रोजेक्ट किंवा पुढील प्रगतीसाठी ही महत्त्वाचं पाऊल उचलायचं असेल तर त्यासाठी आजची ग्रहस्थिती अनुकूल आहे. आजचा संदेश. भाग्य आणि तुमचे प्रयत्न आज एकमेकांना साथ देतील. त्यामुळे महत्त्वाची कामं पूर्ण होतील आणि योग्य सुरुवातीकरता सुद्धा दिवस उत्तम असणार आहे.
कर्क राशीकरता चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत आहे, त्यामुळे आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. मात्र काही बाबतीत तुम्हाला विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराकडून काही छोटे-मोठे संकेत मिळत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक धावपळ किंवा ताण कमी ठेवणं फायद्याचं राहील. आज कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाच्या मागे लागू नका. एखादी गोष्ट वर खूप आकर्षक किंवा फायद्याची वाटली, तरी त्यामागची वास्तविक परिस्थिती समजून घेऊनच पुढे जा. असं असलं तरी काय आज काही छोटे-मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक फायदा होणं, अडकलेले पैसे मिळणं किंवा अनपेक्षित ठिकाणाहून चांगले लाभ मिळणं शक्य आहे. त्यामुळे दिवस मिश्र स्वरूपाचा असला तरी सावधपणे वागला तर त्यातून चांगले परिणाम निश्चित मिळू शकतात. आजचा संदेश: लाभाच्या संधी मिळू शकतात, पण प्रलोभनापासून दूर राहा आणि आरोग्याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नका. सिंह राशीकरता आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे, त्यामुळे आजचा दिवस विशेषतः नातेसंबंध, वैवाहिक जीवन आणि नवीन कामाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे संबंध उत्तम राहतील. एकमेकांमध्ये चांगला संवाद निर्माण होईल आणि काही दिवसांपासून एखादा छोटासा मतभेद असेल तर तोही कमी होण्याची शक्यता आहे. आज तुमचा मूड सुद्धा चांगला राहणार आहे. मनामध्ये सकारात्मकता राहील आणि त्यामुळे तुमच्या कामावरही त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. विशेष म्हणजे आज एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवीन प्रोजेक्ट, नवीन व्यावसायिक काम किंवा एखादी महत्त्वाची योजना प्रत्यक्षात सुरू करण्यासाठीही आज पुढाकार येऊ शकतो. जोडीदाराचा सल्ला किंवा सहकार्यही आज एखाद्या महत्त्वाच्या कामात उपयोगी पडू शकतं. आजचा संदेश: नातेसंबंधातील सकारात्मकतेचा आनंद घ्या आणि योग्य नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. कन्या राशीकरता चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे, त्यामुळे आज तुम्हाला विशेषतः आरोग्य आणि कार्यक्षेत्र या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही छोटी तक्रार जाणवत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा अतिरिक्त ताण किंवा शरीरावर अनावश्यक दबाव आणणं टाळा. आज कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाच्या मागे लागू नका. एखादा प्रस्ताव किंवा संधी वर खूप आकर्षक वाटली तरी त्याची नीट तपासणी केल्याशिवाय पुढे जाणं योग्य ठरणार नाही. विशेषतः तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित निर्णय घेताना सावध राहा. नोकरी किंवा व्यवसायामध्ये एखादी परिस्थिती पूर्णपणे समजून न घेता निर्णय घेतलात तर नंतर त्यात बदल करावा लागू शकतो. त्यामुळे आज महत्त्वाच्या गोष्टींमध्ये घाई करण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणं आणि विचारपूर्वक पुढे जाणं जास्त फायद्याचं ठरेल. आजचा संदेश: आज घाईपेक्षा सावधपणा महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष द्या आणि कार्यक्षेत्रात चुकीचा निर्णय होणार नाही याची काळजी घ्या. तुळ राशीकरता चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे, त्यामुळे आजचा दिवस अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. आज एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल, नवीन योजना प्रत्यक्षात आणायची असेल किंवा एखादा महत्त्वाचा पाऊल उचलायचं असेल तर त्यासाठी दिवस अनुकूल आहे. विशेष म्हणजे आज तुम्हाला भाग्याची साथ उत्तम मिळू शकते. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आज दोघांमधील नातेसंबंध मधुर राहतील. एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची संधीही मिळू शकते आणि संवादही चांगला राहील. विद्यार्थी वर्गासाठी आज दिवस अनुकूल आहे. अभ्यासात लक्ष लागेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयामध्ये चांगली प्रगती होऊ शकते किंवा अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांसाठी सुद्धा आजचा दिवस सकारात्मक दिसत आहे. एकंदरीत आज आत्मविश्वासाने पुढे जाणं आणि योग्य संधीचा उपयोग करणं फायदेशीर ठरेल. आजचा संदेश: भाग्याची साथ मिळेल. नवीन सुरुवात, नातेसंबंध आणि महत्त्वाच्या कामासाठी आजच्या सकारात्मकतेचा उपयोग करा. वृश्चिक राशीकरता चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे, त्यामुळे आज तुमचं लक्ष घर, कुटुंब, आराम आणि वास्तूशी संबंधित गोष्टींकडे जास्त राहू शकतं. गेल्या काही दिवसात कामाची धावपळ किंवा मानसिक ताण जास्त असेल तर आज तुम्ही थोडा आराम करण्याचा प्रयत्न करा आणि विशेष म्हणजे आवश्यक असलेला आराम तुम्हाला मिळूही शकतो. घरामध्ये वेळ घालवणं, कुटुंबियासोबत राहणं किंवा घरातील प्रलंबित कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. विशेषतः वास्तू, घर किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भातलं एखादं महत्त्वपूर्ण काम असेल तर त्यामध्ये पुढची हालचाल होऊ शकते. घरात बदल करणं, दुरुस्ती, सजावट किंवा वास्तू संदर्भातली एखादी योजना पुढे नेण्यासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. आज स्वतःवर अनावश्यक कामाचा दबाव न टाकता
शरीर आणि मनाला योग्य विश्रांती देणं तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. आजचा संदेश: आज थोडा आराम स्वतःला नक्की द्या. घर आणि वास्तूशी संबंधित महत्त्वाची कामं पुढे नेण्यासाठी दिवसाचा उपयोग करा. धनुराशीकरता चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत आहे, त्यामुळे आज तुम्ही मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. महत्त्वाचं काम पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. कामाच्या निमित्ताने धावपळ, प्रवास किंवा महत्त्वाच्या व्यक्तींसाठी भेटीगाठी होऊ शकतात. तुमचा पुढाकार आणि प्रयत्न आज चांगले परिणाम देऊ शकता. विशेष म्हणजे आज एखादा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठीही दिवस अनुकूल आहे. मनात एखादी योजना तयार असेल आणि योग्य तयारी झालेली असेल तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेऊ शकता. कमिटमेंट्स आणि प्रॉमिसेस करण्यासाठीही दिवस चांगला आहे. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर चर्चा करून पुढील काम सुनिश्चित होऊ शकतं. कागदपत्रांशी संबंधित व्यवहार, ॲग्रीमेंट किंवा महत्त्वाचे कागदपत्र पूर्ण करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस सकारात्मक राहू शकतं. अर्थात कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाचून घेणं आवश्यक आहे. आजचा संदेश: आज तुमचा पुढाकार परिणाम देईल. महत्त्वाचं काम, नवीन सुरुवात आणि योग्य दिवसाचा कमिटमेंटसाठी दिवसाचा चांगला उपयोग करून घ्या. मकर राशीकरता चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे, त्यामुळे आजचा दिवस विशेषतः आर्थिक बाबतीत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. आज काही उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतात. अडकलेले पैसे मिळणे, पूर्वी केलेल्या कामाचा फायदा होणं किंवा अपेक्षित असलेली रक्कम हातात येणं यासारख्या सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. पैशाच्या संदर्भात एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होण्याची शक्यताही आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन करण्यासाठी किंवा प्रलंबित व्यवहार मार्गी लावण्यासाठी दिवसाचा उपयोग करू शकता. कुटुंबाच्या दृष्टीनेही दिवस चांगला राहील. घरातील व्यक्तींचं सहकार्य मिळू शकतं आणि एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा होऊ शकते. आज मिळणाऱ्या आर्थिक संधीचा योग्य उपयोग करा आणि आलेल्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करण्यावर भर द्या. आजचा संदेश: आर्थिक लाभाच्या चांगल्या शक्यता आहेत. मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करा आणि पैशाचं नियोजन व्यवस्थित ठेवा. कुंभ राशीकरता आज चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि उत्साह चांगला राहू शकतो. स्वतःच्या कामांकडे लक्ष देण्याची आणि एखादी नवीन गोष्ट प्रत्यक्षात आणण्याची इच्छा वाढेल. आज एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी पुढाकार घेऊ शकता. नवीन योजना, नवीन प्रोजेक्ट किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी दिवस उपयोगी ठरू शकतो. मात्र आज आरोग्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात शरीरावर अतिरिक्त ताण देऊ नका. एखादी छोटी तक्रार जाणवत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. एकंदरीत दिवस प्रगतीचा आहे. फक्त उत्साहाबरोबर शरीराची काळजीही घेणं तितकंच महत्त्वाचं राहील. आजचा संदेश: नवीन सुरुवातीसाठी दिवस चांगला आहे. आत्मविश्वासाने पुढे जा, पण आरोग्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. मीन राशीकरता आज चंद्र तुमच्या द्वादश स्थानात भ्रमण करत आहे, त्यामुळे आजचा दिवस थोडा शांतपणे आणि नियोजनपूर्वक घालवणं तुमच्यासाठी योग्य राहील. मनामध्ये अनेक विचार सुरू राहू शकतात आणि काही गोष्टींचा अनावश्यक ताणही जाणवू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःला थोडा वेळ द्या. आज खर्चाकडेही लक्ष ठेवणं महत्त्वाचं राहील. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो किंवा गरज नसलेल्या गोष्टींवर पैसे खर्च करण्याची इच्छाही होऊ शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. शरीराला पुरेशी विश्रांती द्या आणि झोपेकडे दुर्लक्ष करू नका. शक्य असेल तर आज अनावश्यक धावपळ कमी ठेवणं फायद्याचं ठरेल. महत्त्वाच्या गोष्टी शांतपणे पूर्ण करा आणि स्वतःवर अतिरिक्त मानसिक दबाव आणू नका. आजचा संदेश: आज अनावश्यक खर्च आणि मानसिक ताण टाळा. शांतपणे नियोजन करा आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण दैनिक राशीफळ. धन्यवाद.